संचालक श्रीमती रश्मीजी शुक्ला यांची मी आज भेट घेतलेली आहे। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये जी SIT नेमलेली आहे त्या SITमध्ये सायबर सेलचे 2 अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी रश्मीजी शुक्ला मॅडम यांना केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हेच विनंती त्या ठिकाणी केलेली आहे की इथं सायबर सेलचे 2 अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये असण्याची आवश्यकता आहे। कारण या प्रकरणातील काही जे आरोपी आहेत यांनी स्वतःचे मोबाईल 10 तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत का आणखी कुठं फेकलेत, त्याच्यामुळं काही गोष्टीमध्ये अडचणी येत आहेत अशा प्रकारची आमची माहिती आहे। म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी गेलो। दुसरी एक बाब मी त्या ठिकाणी सांगितली की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 15 ते 16 महिने जो विलंब लागलेला आहे, या विलंब लागण्याच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याच्या SP पासून परळीच्या त्या PI पर्यंत जे कोणी जबाबदार आहेत त्या विलंबासाठी त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी। कारण आता आशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील। आणि रश्मी शुक्ला मॅडमला एक आणखी विनंती मी त्या ठिकाणी केली की करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारे जे सगळे लोक आहेत यांच्यावरती म्हणजे उच्च पदस्थ म्हणजे मुंबईचे म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम यांच्या विश्वासातले जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ही या प्रकरणाची चौकशी व्हावी। आणि गणेश मुंडे जो तातडीने बीडवरून इकडं बदलवण्यात आलेला आहे, ACBची त्याच्यावरती रेड होऊन सुद्धा ACBची चौकशी चालू असताना सुद्धा त्याला क्राईम पोस्टला कोणी आणलं आणि वारंवार भास्कर केंद्रे हे गणेश मुंडे बांगर असे काही नावाचे अधिकारी आहेत जे 15-15 वर्ष एकाच जिल्ह्यामध्ये कशा काय नोकरीला राहू शकतात, या सगळ्या गोडगंबालाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि शुक्ला मॅडम यांना केलेली। हे पहा, कृष्णा आंधळेच्या बाबतीमध्ये मी पहिल्यापासून या ठिकाणी सांगतोय की तो संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी गुन्हेगारीकडे वळला। जे काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वीसुद्धा घरादाराची फिकीर न करता कसल्या प्रकारची फिकीर न करता तो बेमुरतपणे बाहेर पळालेला आहे। परंतु माझीसुद्धा स्वतःची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्या ठिकाणी सापडला पाहिजे, कारण तो तेवढाच एक कोकरू बाळ याच्यामध्ये शिल्लक आहे। आत्तापर्यंत 9 आरोपी हे 302 मध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिलेले आहे। लगेच माननीय श्रीकर परदेशी साहेबांना सांगून मॅडमला त्या ठिकाणी सांगितलं आहे। मी मॅडमला सुद्धा भेटून आलेलो आहे। अनैतिक संबंधातली हत्या झाली असा दाखवण्याचा आरोप होता असं जे ग्रामस्थांची गोष्ट आहे गावकऱ्यांनी हा दावा केलेला आहे की रुग्णवाहिकेतनं संतोष देशमुख यांचा जो मृतदेह आहे तो केजकडे न नेता दिशेने दिला आणि तिकडे महिलेला देखील तयार ठेवलेलं होतं आणि या महिलेचे नाही एक मिनिट ऐका। गावकऱ्यांनी जे म्हणलेलं आहे त्याची माहिती मला वाटतं मी यापूर्वी ते वाक्य वापरलेलं आहे, मी माहितीसुद्धा दिलेली। त्याच्यामध्ये प्लॅन असा ठरला होता की
संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखच्या, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं. अजून एक कृषीच्या संदर्भात देखील एक बाजू ही आहे, प्रकरण सगळं आहे, दुसऱ्या बाजूला कृषी संदर्भात जो अहवाल आला त्याच्यामध्ये देखील जी वाढीव दरानं खरेदी झाली त्याच्यावर देखील धक्का म्हणजे त्या सगळ्या अभ्यासक आहेत त्यांनी ठेवलाय. म्हणजे त्याच्यात देखील ते कुठं ना कुठं दोषी सापडतात अशीच काही गोष्टी पाहायला. हे बघा, मी मागील आठवड्यात एक पत्र कृषी आयुक्ताला दिलेलं होतं. दुसरं एक पत्र मी रस्तोगी साहेबांना दिलं. मला वाटतं ते सुद्धा व्हायरल झालं, बाहेर लोकांच्यापर्यंत आलं आहे. परंतु हा जो प्रकार आहे, कृषी विभागाचा जो घोटाळा आहे, तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आलं आहे. त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड्स काय आहेत, कुणाच्या पोस्टिंगचे काय, हे मी परवा सांगणार आहे. कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे. त्याच्यामुळं शिवजयंतीच्या अगोदल्या दिवशी मी बोलत नाही. मी 20 तारखेला याचा